या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्येही मराठी भाषा दिन व कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शिक्षक व शिक्षिका आदींसह विद्यार्थी उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आपल्याला लिहायला, बोलायला, वाचायला शिकवलं, तसंच आपले विचार व्यक्त करायला शिकवलं। अशी आपल्या मराठी राजभाषा या भाषेविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस म्हणजे मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी। खरे तर 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, पण हा दिवस आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो। कारण असेच आहे, कुसुमाग्रजांचं मराठी भाषेसाठीचं योगदान अतिशय मोलाचं आहे। कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ते आपल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे या गावचे राहणारे होते। त्यांचं नाव कुसुमाग्रज, कुसुम अधिक अग्रज। कुसुम हे कुसुमाग्रजांच्या लहान बहिणीचं नाव होतं। अग्रज म्हणजे मोठा भाऊ। कुसुमाग्रज म्हणजे कुसुम या कुसुमचे मोठे बंधू हे कुसुमाग्रज असं त्यांना नाव पडलेलं होतं। आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या नाशिक जिल्ह्यातील होते। कुसुमाग्रजांनी लहानपणी कुसुमाग्रजांची आपण लहानपणी वाचलेली कणा ही कविता आजही मनाला आनंद देते। पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा हे विचार आजही आपल्याला प्रेरणादायक वाटतात असं त्यांचं साहित्य। त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांनी लिहिलेलं नटसम्राट, ययाती, देवयानी, वीज म्हणाले धरतीला असे हे नाटकं, तसेच ग्रंथसंपदा, विशाखा सारखा काव्यसंग्रह मराठी साहित्यामध्ये मोलाचे स्थान पटकावून नेलेलं आहे। तसेच त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे। माझा मराठीची बोलू कौतुके, अमृता अति पैजा जिंके असे मराठी भाषेचे वर्णन संतांनी सुद्धा केलेले आहेत। अशा मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आपल्या भारत देशामध्ये 200हून अधिक भाषा बोलल्या जातात, 800हून अधिक भाषा बोलल्या जातात, त्यापैकी 200 बोलीभाषा आहेत। परंतु आपल्या मराठी भाषेचं 7.8% समाज मराठी भाषा बोलतो आणि जगात देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा 3रा क्रमांक लागतो। अशा मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, मी स्मिता वराडे, सेवरे जिल्ह्याची कार्यकर्ते। आज मराठी मातृभाषा दिन। हा मातृभाषा दिन साजरा करण्यामागचा उद्देश लेखक विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो। मराठी भाषेवर बोलणारे अनेक आहेत, मराठी भाषेविषयी पण बोलणारे अनेक आहेत, पण याच अनुषंगाने आपण विचार जर केला तर आपली मराठी शाळेकडे बघणाऱ्यांचा कल किती जणांचा आहे विचार जर केला तर आज इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल जास्त आहे आणि मराठी शाळेकडे पालकांचा कल कमी होत चालला आहे। पण पालकांनी पण विचार केला पाहिजे की मराठी भाषा ही भाषांची जननी आहे। जर आपल्या मातृभाषेत आपल्या मुलाची संकल्पना पक्की झाली, आपल्या मुलांचा पायाभक्कम झाला तर मुलांना इतर भाषा समजायला अवघड जाणार नाही। तर हीच मी इच्छा व्यक्त करते की आपल्या मराठी शाळा ज्या आहेत या शाळांकडे जर आपण लक्ष दिलं आणि ह्या माध्यमातून जर आपले मुलं शिकले तर नक्कीच आपल्या मुलांचा विकास सर्वांगीण होईल। आज 27 फेब्रुवारी विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस, ज्यांना आपण सर्वजण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो। मराठी राजभाषा दिवस आजचा जो आपण सर्वजण साजरा करत आहोत, या दिवशी खरं म्हटलं तर सर्वांनी काहीतरी संकल्प करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे। माझी इच्छा आहे की माझ्या वर्गातल्या आजपासून मी माझ्या मुलांना वाचनाची सवय लावण्याचा काहीतरी संकल्प करणार आहे। कारण मुलांनी वर्षातून कमीत कमी 20 ते 25 पुस्तकं वाचली पाहिजे, तरच त्यांच्यावर वाचन संस्कार होतील, एक चांगला सुजाण नागरिक घडेल। आणि समाजामध्ये आज जे काही हिंसाचाराचं वातावरण आहे, जे काही वेगवेगळ्या घटना घडत आहेत, या सगळ्या घटनांना जर आपल्याला कुठेतरी थांबवायच्या असतील तर त्याच्यासाठी एक चांगला सुजाण नागरिक घडवण्यासाठी चांगले वाचक निर्माण करावे लागतील, तरच त्यांच्यावर चांगले संस्कार घडतील आणि चांगले नागरिक सुजाण नागरिक घडवण्यासाठी आपल्याला मदत होईल। आणि म्हणून मी मुलांना नक्कीच आजपासून वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करेन आणि मी स्वतःसुद्धा रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून वाचन करण्यास सुरुवात करेन।